नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर फॅब्रिक इथे मी 2.5 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे आणि साधारण मी अशा पद्धतीने फॅब्रिक 4 फोल्ड ठेवलेला आहे। जशी फॅब्रिकची डिझाइन असेल त्या पद्धतीने तुम्हाला फॅब्रिक 4 फोल्डमध्ये करायचं। आता माझ्याकडची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे, समोरची बाजू ओपन आहे। फॅब्रिक 4 फोल्ड कसं करायचं तर इथे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की तुमचं जे पण हिपचं मेजरमेंट आहे डिवायडेड बाय 4 करायचं आहे आणि प्लस 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने तुम्हाला फॅब्रिक 4 फोल्ड करायचं आहे। आता वरच्या बाजूला सुरुवातीला मी एक रेष जी आहे ती सरळ आखून घेतली आणि त्यानंतर आपल्याला शोल्डरसाठी मार्क करायचं आहे 7 इंचावरती आणि त्याचबरोबर जिथे 7 इंच शोल्डर मार्क केलं तिथून खाली आपल्याला आमोलसाठी 7 इंच मार्किंग करायचं आहे। वरच्या बाजूने अर्धा इंच एक रेष आखून घ्यायची, ते एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करायचं जिथे तिरकस भाग असेल कापडाचा। आता हा 40 चेस्टचा जी कुर्ती आहे, जी कुर्ती आहे तिची चेस्ट साईज आहे 40। तर जिथे आमोलचा एंड झालेला आहे तिथे आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे। चेस्ट डिवायडेड बाय 4 घ्यायचं आहे। तुमची जी पण टोटल चेस्ट आहे डिवायडेड बाय 4 करून घ्यायचं। तर मी इथे 10 इंचावरती मार्किंग केलं, त्यानंतर तिथून खाली 7.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्यानंतर तिथून खाली हिपसाठी किंवा साईड कटसाठी मी साधारण 14 ते 15 इंचावरती मार्किंग केलं। इथे तुम्हाला वेस्टचा 4th पार्ट घ्यायचा। तुमची जी पण वेस्ट आहे तिला भागिले 4 करून घ्या। तर हे पहा, साधारण इथे ही जी साईज आहे यामध्ये मी 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, 9 ते 9.5 इंच। आणि त्यानंतर आता इथे घ्यायचा आहे हिपचा 4th पार्ट। तर इथे मी 11.5 इंचावरती मार्क केलेला आहे। हिपचा जो पण 4th पार्ट आहे तो घ्यायचा आहे। टोटल हिप डिवायडेड बाय 4 प्लस याच्यामध्ये 1.5 इंच मी मार्जिन घेतली साईडने आणि वरचा जो भाग आहे चेस्ट त्यामध्ये 2 इंच, वेस्टमध्ये 2 इंच अशा पद्धतीने 2 मार्किंग करून घेतल्या मी। फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। कर्व स्केल घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मुंढ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। कोणत्याही साईजची कुर्ती कट करायची असेल तर तुम्हाला सेम असाच फॉर्म्युला यूज करायचा आहे। फ्रंट आमोल 1 इंच, बॅक आमोल 1.5 इंच। त्यानंतर पहा, अशा पद्धतीने दोन्ही आमोलचा जो आकार आहे आपण इथे घेतला। आता इथे तुम्हाला मी दाखवत आहे की जर तुम्हाला नेक जो पॅटर्न आहे तो डायरेक्टली फॅब्रिकवर कट करायचा असेल बोटनेकचा तर कशा पद्धतीने, तर या साईजमध्ये गळा रुंदी मी 3.5 इंच घेतली आणि गळ्याची खोली साधारण मी इथे 4.5 इंच घेतलेली आहे। अशा पद्धतीने चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे बोटनेकसाठीचा। हे पहा, अशा पद्धतीने चौकोन मी इथे आखून घेतला आणि बोटनेक कुर्तीमध्ये आता इथे ही जी कुर्ती बनवली तर फ्रंट आणि बॅकनेक दोन्ही सेम ठेवले। त्यानंतर ही कर्व स्केल अशा पद्धतीने घ्यायची आहे, ती ठेवायची आणि बोटनेकचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा। तुम्ही फ्री हँड देखील आकार जो आहे बोटनेकचा देऊ शकता। जो चौकोन आखला आहे त्याच्या कोपऱ्यातून 1.5 इंच असा टेप तिरका ठेवायचा आणि बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा। अर्धा इंच शोल्डर जे आहेत ते आपण डाऊन करून घेतलेले आहेत आमोल साईडला। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे पहिल्यांदा बॅक पार्टची कटिंग करायची, नंतर फ्रंट पार्टची कटिंग करून दोन्ही पार्ट सेपरेट करायचे। तर हे पहा, अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट्स मी सेपरेट केले। त्यानंतर स्लीव्ज बघा, स्लीव्जसाठी मी फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं। 11.5 इंच फॅब्रिक 4 फोल्डमध्ये आहे आणि इथे स्लीव्जची लांबी साधारण मी इथे 17 इंचाची इथे स्लीव्जचं उंचीचं फॅब्रिक घेतलेलं आहे। आता यामध्ये पफ स्लीव्ज बनवणार आहोत आपण, तर पफ स्लीव्जचं देखील मी कटिंग तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवातीला तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की पफ जो आहे तो किती इंचाचा ठेवायचा। 3 इंचाचा ठेवायचा असेल तर 3 इंच किंवा 4 इंचाचा, जेवढाही उंचीचा तुम्हाला पफ हवा आहे, जेवढा जास्त तेवढी एक रेष वरती तुम्हाला आखून घ्यायची आहे। हे पहा, रेष आखल्यानंतर त्या रेषेच्या खालच्या बाजूला कॅप हाईट घ्यायची आहे स्लीव्जची 11.5 इंच साधारण मी इथे फॅब्रिक 4 फोल्डमध्ये केलं। आता याचा सेंटर करून घेतला, जेवढी पण फॅब्रिक आहे त्या रेषेचा सेंटर करून घेतलेला आहे। त्यानंतर स्लीव्जचा बॉटम घ्यायचा आहे। तर स्लीव्जचा जो बॉटम आहे त्याची इथे दंडघेर म्हणू शकता किंवा स्लीव्जचा बॉटम इथे साधारण 6.5 इंच आहे, प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग केलं। त्यानंतर तिरकस रेषा ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत दोन्ही पण दाखवल्याप्रमाणे। आता इथे बेसिक स्लीव्जची कटिंग करायची, कटिंग किंवा ड्राफ्टिंग करायची पहिल्यांदा। तर ज्यावेळी बेसिक स्लीव्ज आपण कट करतो किंवा मार्किंग करतो तर 1 इंच आपण अशा पद्धतीने मार्क करतो आणि त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने स्लीव्जचा आकार जो आहे तो देऊन घेतो आपण।
जर तुम्ही लॉंग स्लीव्ज बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवता. तर हे पहा. आता त्यानंतर इथून खाली हाईट किती होते तर 12 इंच, साधारण 11 ते 12 इंच ही हाईट होते. आता काय करायचं आहे हे पहा. स्लीव्हचा जो सेंटर केला होता आपण, तिथून परत जो उरलेला पार्ट आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा आहे. उरलेल्या पार्टचा आपल्याला सेंटर करून घ्यायचा. जसं की पहा, इथे साधारण वरच्या बाजूला पफची जी वरची रुंदी आहे मी ती 3 इंच ठेवलेली आहे. आणि हा असा जो आकार आहे तो आपल्याला इथे म्हणजे जो सेंटर आहे तिथे जॉईंट करायचा आहे. तुम्ही बघू शकता हा असा जो आहे आपला स्लीव्हचा पॅटर्न जो आहे तयार झालेला आहे. साइडने देखील जे फॅब्रिक आहे एक्स्ट्रा फॅब्रिक ते आपण कट करून टाकायचं आहे. आणि ही जी स्लीव्ज आहे त्याच्या बॉटम साइडला पण आपण एक स्ट्रीप जी आहे ते अटॅच करणार आहोत, जेणेकरून स्लीव्जची लांबी जी आहे ते अजून जास्त होणार आहे. साधारण 18 इंचाची जी आहे आपली स्लीव्ज तयार होईल इथे. आता त्यानंतर हे जे मार्किंग केलं होतं आपण तिथपर्यंत आपल्या प्लेट्स येणार आहेत. जे सरळ मार्किंग होतं तिथे नॉचेस करून घ्यायचे आहेत किंवा छोटेसे कट करून घ्यायचे, जेणेकरून तिथून खालच्या भागामध्ये आपल्या प्लेट्स येता कामा नये. जेवढ्या पण आपल्या पफ स्लीव्जच्या प्लेट्स असतील त्या वरच्या बाजूला असतील. स्लीव्जचा सेंटर करून घ्यायचा, तिथे देखील आपल्याला कट करून घ्यायचे. ओपन करून घेतल्यानंतर ही स्लीव्ज जी आहे ती अशा पद्धतीने दिसते. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी कट आलेले आहेत. आणि इथे पहा, स्लीव्ज तयार करताना दोन्ही बाजूंनी जे चुन्यांचं डायरेक्शन असणार आहे ते सेंटरच्या बाजूला असेल आणि छान असा पफ जो आहे या स्लीव्जला तयार होतो. घातल्यानंतर ही खूप छान अशी ही स्लीव्ज दिसते. तर रिक्वेस्टेड व्हिडिओ होता हा की बोटनेक कुर्तीची कटिंग दाखवा. तर त्यासाठी मी ही कटिंग जी आहे बोटनेक कुर्तीची दाखवलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण नेक पॅटर्न जे आहे ते कॅनव्हासवरती कट करणार आहोत. तर हे पहा, साधारणतः 4.5 इंच 5 इंचावर 4.5 ते 5 इंचावरती एक मार्किंग केलं. गळा रुंदी जी आहे जेवढी पण तुम्ही घेतलेली आहे तेवढी घ्यायची. गळ्याची खोली जेवढी घेतली तेवढी मार्क करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि इथे देखील तुम्हाला बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे स्केलचा वापर केला तरीही चालेल अशा पद्धतीने. त्यानंतर पहा, 5 इंच आपण इथे खोली घेतलेली आहे गळ्याची. स्केल ठेवून घेतली, मार्किंग करून घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण बोटनेकचं मार्किंग केलं त्याच पद्धतीने. आता जो मेन गळा आहे किंवा जे गळ्याचं जे मार्किंग आहे त्यापासून मेन लाईनपासून बाहेरच्या साईडला 1-1 इंच ते 1.5 इंच, साधारण 1.25 इंचापर्यंत तुम्ही ही स्ट्रीप ठेवू शकता. अशा पद्धतीने मार्किंग करायचं. वरच्या बाजूने 1/2 इंच अशी सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची. गोल आकार जो आहे आतल्या बाजूचा नेकचा जो पॅटर्न आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथपर्यंतच आपण हा पार्ट कट करून घेतलेला आहे. वरची जी लाईन आहे ती आपल्याला इथे कट नाही करायची. का कट नाही करायची याचंही खूप महत्त्वाचं रिझन असं आहे की ज्यावेळी आपण पूर्ण वरची लाईन कट करून गळ्याचा पार्ट कट करतो त्यावेळी गळा पसरण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने अस्तरच्या फॅब्रिकवरती मी कॅनव्हास जे आहे ते अटॅच करून घेतलं. त्याचबरोबर पूर्ण जो मेन फॅब्रिक होतं त्याला मी अस्तर जे आहे ते लावून घेतलेलं आहे. ही अस्तरची कुर्ती आहे. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये याकरता मी अस्तरचं जे कटिंग होतं ते स्किप केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मेन फॅब्रिक घ्यायचं, त्याला अस्तर लावून घ्यायचं. त्यावरती अशा पद्धतीने दोन्ही नेक पॅटर्न जे आहेत ते ठेवून घ्यायचे सेंटरच्या बाजूला आणि स्टिच करायचे. स्टिच केल्यानंतर अशा पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. ज्यांना कोणाला कॅनव्हास पेपरवरती नेक बनवता येत असतील त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर अशा पद्धतीने नेक पॅटर्न जो आहे तो आतल्या बाजूला टर्न करून घ्यायचा आहे. दोन्ही पॅटर्न असेच रेडी करून घ्यायचे. जो फ्रंट पॅटर्न आहे त्याच्यावरती मी अशा पद्धतीची लेस जी आहे ते अटॅच केलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, शोल्डर अटॅच करून पण घेतलेले आहेत आपण इथे ॲट ए टाइम. आता आपल्याला स्लीव्ज रेडी करायचे आहे. तर इथे स्लीव्जचा एक पार्ट मी इथे घेतलेला आहे. हा पार्ट मी उलटा ठेवून घेतलेला आहे आणि हा जो पार्ट आहे याच्यावरती आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि ह्या चुन्यांचे जे डायरेक्शन आहे ते वरच्या बाजूला म्हणजे सेंटरचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला अशा चुन्या घ्यायच्या. जेवढ्या आपण डाव्या बाजूने चुन्या घेणार आहोत तेवढ्याच अपोजिट साईडला देखील आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. आणि अशी छान असा पफ जो आहे या स्लीव्जमध्ये तयार होतो.
स्लीव्ज मी रेडी करून घेतली. बॉटम साईडला मी अशा पद्धतीने 1 ते 1.5 इंच फोल्ड करून एक स्ट्रीप जी आहे ते अटॅच करून घेतली. दोन्ही स्लीव्ज रेडी करून घेतल्या. आता या दोन्ही स्लीव्ज आपल्याला कुर्तीमध्ये अटॅच करायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने स्लीव्जचा सेंटर करून घेतला. आणि आता ही जी कुर्ती आहे याच्यामध्ये फ्रंट आणि बॅक पॅटर्न असा वेगळा कट केलेला नसतो, कारण ही पफ स्लीव्ज असते. तर अशा पद्धतीने स्लीव्ज दोन्ही अटॅच करून घेतल्या. फिटिंगची मार्किंग करून घेतली. इथपर्यंत आपल्याला 2 स्टिच करून घ्यायच्या आहेत. स्लीव्ज पासून ते हिप पार्टचा जो आहे मार्किंग तिथपर्यंत 2 स्टिच केल्यानंतर आता काय करायचं की साईड कट फोल्ड करायचे. तर एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि दुसऱ्यांदा एक अशा पद्धतीने 2 वेळा फोल्ड करून दोन्ही कट्स जे आहेत आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे. त्याचबरोबर अस्तर देखील डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आणि मेन फॅब्रिक देखील डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, जी कुर्ती आपण शिवलेली आहे, जी कुर्ती व्हिडिओमध्ये बघितली ती मी आता इथे वेअर करून दाखवलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने असं स्लीव्ज जे आहे तयार केलेली पफ स्लीव्ज. आणि पफही बघू शकता तुम्ही किती छान असं पफ आलेलं आहे आणि सुंदर अशी ही कुर्ती दिसते. इथे स्लीव्जला मी अस्तर लावलेलं नाही आहे, पूर्ण कुर्तीला बाकी अस्तर लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा बोट नेक आहे आणि सुंदर अशी लेस पण मी इथे लावलेली आहे. आणि बॅक नेक जर बघायचं असेल तर अशा पद्धतीचा हा बॅक नेक आहे. तर मैत्रिणींनो, ही अशी कुर्ती जी आहे तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.